रत्नागिरी जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुका महायुतीतूनच लढवण्यात येणार असून महायुतीला 100% यश मिळेल असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्व लढत होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। रत्नागिरी दौऱ्यावर असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदार सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी तालुक्यात पावस गटातून ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर, खेडशी गटातून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटातून श्रद्धा दीपक मोरे, गोळप गटातून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, तर खालगाव गटातून शिवसेना तालुका प्रमुख महेश उर्फ बापू म्हाप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। संगमेश्वर तालुक्यात कसबा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना राजेंद्र महाडिक, मुचरी गटातून माधवी गीते, तर गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटातून नेत्रा ठाकूर आणि पेडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत आहेत। रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, कैले गणातून सुमेश आंबेकर, नानीज गणातून डॉक्टर पद्मजा कांबळे, तर साखरतर गणातून परेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी बोलताना नामदार सामंत म्हणाले की खेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा लवकरच राज्यमंत्री योगेश कदम करतील। भाजपचा सन्मान राखत जागा वाटप करण्यात येईल आणि भाजपाला दिलेला शब्द जिल्हा परिषदेतही पाळला जाईल। शिवसेना भाजप युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं। चिपळूणमध्ये राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्व लढत, तर संगमेश्वर तालुक्यात महायुतीतून निवडणूक लढवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। लांजा राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील असं नामदार सामंत यांनी सांगितलं। रत्नागिरीहून जमीर खलपे।